तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट आणि माहिती मिळत राहील. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आपल्या थोर समाजसुधारकांनी बलिदान दिले, त्याबद्दल आदरणीय राज ठाकरे यांचे मत आपण जाणून घेऊया. 1 मे हा दिवस कसला दिवस आहे हो? महाराष्ट्र दिन म्हणजे काय? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तो दिवस ना. मी मुंबईच्या बाहेरच्या लोकांनी तिकडे यावं वगैरे वगैरे आला तर आनंदच आहे, परंतु मुंबईतल्या राहणाऱ्या मराठी माणसांना वाटत नाही की यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत, यांच्यामुळे ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आपण तिकडे जाऊन त्यांना वंदन केलं पाहिजे, आपण त्यांना तिकडे जाऊन फुलं वाहिली पाहिजेत, असं मुंबईतल्या मराठी माणसाला वाटतच नाही. इतक्या लोकांनी ही मुंबई महाराष्ट्राची राहावी म्हणून रक्त सांडलं. ते रक्त सांडल्यानंतरची जाणीव आमच्या मराठी लोकांमध्ये नाहीये. जर मुंबई महाराष्ट्राला मिळाली हीच जर जाणीव नसेल, तुम्हाला भाषेची जाणीव आणि तुम्हाला मराठी शाळांची कुठची जाणीव? मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी आपल्या समाज सुधारकांनी कमीत कमी 107 लोकांनी त्यावेळी बलिदान दिलं. हुतात्मा चौक मुंबईमध्ये आज पण त्यांची आठवण ताजी आहे. त्यामुळे हे बलिदान न विसरता आपण मराठी कशी रुजेल याकडे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. कारण मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मुंबईचा एक मोठा अधिकार आहे. तुम्हाला अनेक व्हिडिओ दाखवतो, तो तुम्ही पहा. संयुक्त महाराष्ट्रामध्ये 105 जणांचे ज्यांनी बलिदान केलं, इतकी लोक लढले. मला सांगा, मुंबई ही कुठेही राहिली असती तरी या देशातच राहिली असती. मग ज्यांनी या देशाची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मार्क्स नंतर जगातल्या कामगारांनो एक व्हा अशी हाक ज्या माणसांनी दिली ते आमचे श्रीपाद अमृत डांगे. कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते इथे महाराष्ट्रातले S.M. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य आत्रे यांच्यापासून अनेक दिग्गज. स्वातंत्र्यवेळी सावरकरांनी पण लिहिलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी हाक का दिली? कारण या मुंबईवरती संपूर्णपणे जो हक्क आहे तो महाराष्ट्राचा हक्क आहे. का त्यांना घटना माहिती नव्हती? का ते शिकलेले नव्हते? का त्यांना काहीच माहिती नव्हतं? इतके विद्वान या त्यामुळे म्हणतो की मुंबई महाराष्ट्रात राहिलीच पाहिजे आणि मुंबई ही आपल्या हक्काच्या मराठी माणसांच्या रक्ताने पावन झालेली भूमी आहे आणि ही आपली अस्मिता आहे, आपली प्रेरणा आहे. त्यासाठी आपल्या समाजसुधारकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. त्यामुळे मराठी नक्कीच वाढली पाहिजे आणि आपण आपल्या राज्यात राहून परक्यासारखे राहून फायदा नाही. आपण आपल्या राज्यात हक्काने मराठी बोलली पाहिजे आणि त्याला वाचवलं पाहिजे. अनेक व्हिडिओ तुम्हाला 20 नोव्हेंबर 1955 गिरगाव चौपाटीवरील ती सभा, जी सभा होती महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठी. त्याच्यामध्ये मोरारजी देसाई बोलले होते, पुढचे 5000 वर्ष उलटले तरी महाराष्ट्राला मुंबई मिळू शकत नाही. सखा पाटील बोलले, पुढचा चंद्र सूर्य तारे असेपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळू शकत नाही. पण मराठी माणसं लढली, त्यांनी रक्त सांडलं. सेनापती बापट, S.M. जोशी, आचार्य आत्रे, श्रीपाद डांगे, भाई उद्धवराव पाटील, केशवराव जेदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, माधवराव बागल, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील आणि 108 हुतात्मे ज्यांनी रक्त सांडलं महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी. आणि दिवस उजळला. त्यावेळी बॉम्बे हा प्रांत होता ज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मुंबई आणि कच्छचा काही भाग होता.
त्यानंतर ही चळवळ उभारण्यात आली. मराठी भाषिकांनी आणि आपल्या लोकांनी लढा दिला, ज्यामध्ये 105 किंवा काही जागी 107 आहेत लोकांनी बलिदान दिले. त्यानंतर 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आणि आपल्या हक्काची मुंबई आपल्याला मिळाली, जी आत्ता सध्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. यासाठी थोर लोकांनी मोठमोठी बलिदाने दिलेली आहेत. सह्यगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा, सागर तट हा विशाळ, शोभतो अनंत काळ. मोहकाती रूप तुझे, छत्रपती भूप तुझे. अश्म अश्म सह्यगिरी, क्षमा शौर्य असेवरी. गुणीजन तव रत्न खाण, गुणरत्ना ये उदाण. लक्ष शत्रू येई जरी, मरहट्टा जोर करी. यास्तव देतात प्राण, यास्तव देतात प्राण, फडको भगवे निशाण. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा. निष्ठेचे वचन तुला, हे जननी नमन तुला. तर मित्रांनो, या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एक प्रामुख्याने नाव अमर शेख, ज्यांचं मूळ नाव महबूब शेख, यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबरोबर लोकगायनातून लोक चळवळ उभी केली, त्यांची माहिती पाहू. तांबड कुठल उठत गणे, गाडी जुपायाची येळ झाली. तांबड कुठल उठत गणे, गाडी जुपायाची. दौलतीच्या राजा उठून सरजा, हक्क देते दार्याला रे. शिवारी चला, हक्क देते दार्याला रे. शिवारी चला, दौलतीचा राजा उठून सरजा, हक्क देते दार्याला रे. शिवारी चला, हक्क देते दार्याला रे. शिवारी चला, संधीलय नामी आलिया. असे एक ना अनेक लोकांचे बलिदान यामध्ये दडलेले आहे, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा महाराष्ट्र घडवला. 105 लोकांची नावे आहेत. त्यानंतर 1 मे दिवस उजाडला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणून घोषित झाली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, 1 मे दिवशी परेड वगैरे होत असतात. ध्वजारोहण, तसेच कामगार दिवस बी असतो. कामगारांच्या कामाप्रती श्रद्धा वगैरे व्यक्त केली जाते. तसेच मुंबईमध्ये ज्या लोकांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी, ज्यामुळे हुतात्मे पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये हुतात्मा चौक पण स्थापन केला आहे. तिथे पण विविध कार्यक्रम होत असतात. असा हा एकंदरीत महाराष्ट्राच्या 1 मेचा आणि महाराष्ट्राचा संबंध आहे. ही माहिती मित्रांनो कशी वाटली नक्कीच कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पाहत राहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या. मराठी वाचले पाहिजे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे.